नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औरा शहाजनी, विषय मराठी विषय. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरण अभ्यासत आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण वर्णांचे प्रकार हा घटक आपण अभ्यासत आलेलो आहोत. वर्णांच्या प्रकारामध्ये स्वर आणि स्वरांचे प्रकार त्याच्या व्याख्या आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर स्वरादी म्हणजेच काय, स्वरादीची व्याख्या, उदाहरणं वगैरे पाहिलेली आहेत. आणि त्यानंतर व्यंजनांचे प्रकार आपण अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण स्पर्श व्यंजन, कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन याची व्याख्या, उदाहरणे आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या या पिरियडमध्ये आपण पुढील जे काही राहिलेले प्रकार आहेत ते अभ्यासूया. प्रथमतः लिहून घ्या. व्यंजनांचे प्रकार. त्यामधील चौथा जो प्रकार आहे तो आहे अनुनासिके किंवा परसवर्ण. अनुनासिके परसवर्ण. चौथा जो प्रकार आहे तो आहे अनुनासिके किंवा त्यास परसवर्ण असंही म्हटलं जातं. अगोदर आपण व्याख्या लिहून घेऊया. ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात. ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिक कशाला म्हणायचं आहे? ज्या व्यंजनांचा किंवा ज्या वर्णांचा उच्चार नाकामधनं होतो त्यास अनुनासिक असं म्हणायचं आहे. तक्त्यामधील प्रत्येक वर्गातील 5वे व्यंजन, उदाहरणामध्ये न आहे, य आहे, न आहे, न, म इत्यादी असणार आहे. आपण उदाहरणामधील असणारे काही व्यंजन इथे लिहून घेऊया. न, 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 य, म इत्यादी. आपण वर्णमाला डोळ्यासमोर ठेवून जर अभ्यास केलो तर आपल्याला ती समजायला खूप सोपं जाऊ शकेल. त्यासाठी अगोदर आपण वर्णमाला या ठिकाणी लिहून घेऊया. मराठी वर्णमाला. स्वर अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ,
औ रू रू. स्वरादी आहेत, 2 स्वरादी आहेत, आणि आहा. बाकीचे असलेले जे काही व्यंजन आहेत, 34 व्यंजन क, ख, ग, घ, ण, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, न, ट, ठ, ड, ढ, न, प, फ, ब, भ, म, ये, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ. आता या ठिकाणी बघा, अनुनासिक कशाला म्हणलेलं आहे, तर अनुनासिक याची व्याख्या अशी आहे, ज्या वर्णांचा किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार नाकामधून होतो त्यास अनुनासिक असं म्हणतात, अशी ही व्याख्या आहे. आता या ठिकाणी आणि जे काही वर्णमाला आहे, म्हणजेच हा जो काही तक्ता बनवलेला आहे, या तक्त्यामधील जे काही 5वं जे काही अक्षर आहे ते अनुनासिक आहे. आता यामध्ये हे न, य, न, न आणि म इथपर्यंत हे जे आहेत तर हे अनुनासिक आहेत, यांना अनुनासिक असं म्हणलं जातं. आता पुढचा जो काही प्रकार आहे तो प्रकारही या ठिकाणी आपण अभ्यासूया. अनुनासिक यालाच पर सवर्ण असंही म्हणलं जातं. तक्त्याबाहेरील काही वर्ण आहेत. आता यामध्ये दुसरा जो काही प्रकार आहे, चौथा प्रकारानंतर 5वा जो प्रकार आहे अर्धस्वर. अर्धस्वर. आता अर्धस्वर कशाला म्हणायचं आहे, अर्धस्वराची व्याख्या आपण अभ्यासणं गरजेचं आहे. लिहून घ्या. य, र, ल, व यांची उच्चार स्थाने, य, र, ल, व यांची उच्चार स्थाने ई, रू, रू आणि ऊ या स्वरासारखीच आहेत. या स्वरासारखीच आहेत. त्यांचा व स्वरांचा जवळचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. आता य, र, ल, व हे 4 अर्धस्वर आहेत. आता अर्धस्वर यांना का म्हणलेलं आहे, तर या य, र, ल, व चा ई, रू, रू, ऊ हे जे काही 4 स्वर आहेत यांच्याशी मिळता जुळता असा संबंध आहे. त्यांचा उच्चार ही थोडासा यामध्ये मिळता जुळता आहे, म्हणून यांचा जवळचा संबंध आहे असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणून य, र, ल, व आणि ई, रू, रू, ऊ हे जे काही 4 स्वर आहेत आणि हे जे व्यंजन आहेत या दोघांचा जवळचा संबंध असल्यामुळं य, र, ल, व ला अर्धस्वर म्हणून असं संबोधण्यात आलेलं आहे. हे या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे.
आता पुढील जो काही प्रकार आहे या ठिकाणी पुढचा असणारा प्रकार 6वा उष्मे उष्मे व्यंजन। उष्मे व्यंजन जे आहेत, उष्मे व्यंजनाची व्याख्या या ठिकाणी आपण अभ्यासूया। ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा काहीसे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे व्यंजन असे म्हणतात। उदाहरणामध्ये श, आणि स अर्धस्वर आपण इथं अभ्यासलेला आहे। ये, र, ल आणि व हे वर्णमालेमधील असणारे जे काही व्यंजन आहेत, हे व्यंजन जे आहेत तर यांना अर्धस्वर असं म्हणण्यात आलेलं आहे। आता पुढील असणारे श, श आणि स, हा श आणि स इथपर्यंतचे हे जे काही व्यंजन आहेत, या व्यंजनांचा उच्चार करत असताना मुखातील जी काही हवा बाहेर पडत असते ते थोडंसं जोरात फेकली जाते आणि या वर्णांचा उच्चार किंवा या व्यंजनांचा उच्चार होत असताना घर्षण निर्माण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे व्यंजन असं म्हणण्यात आलेलं आहे। उष्मे व्यंजनाची व्याख्याच अशी आहे की या ठिकाणी आपल्या मुखातील हवा जोरात बाहेर फेकली जाते आणि या व्यंजनांचा उच्चार होत असताना किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार होत असताना हवा जोरात बाहेर फेकून घर्षण होते आणि व्यंजन निर्माण होतात, त्यास उष्मे व्यंजन असं म्हणण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी असणारे जे श, श, स यांचा उच्चार करत असताना आपल्याला लक्षात येऊ शकेल, श, श, स अशा प्रकारचा उच्चार होतो। हे व्यंजन उच्चारत असताना किंवा यांचा उच्चार होत असताना काही प्रमाणामध्ये घर्षण झाल्यासारखं आपल्या उच्चारामध्ये हे आपल्याला जाणवतं, जर आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर। म्हणून हे जे काही व्यंजन आहेत तर हे उष्मे व्यंजन आहे, त्यांना आपण उष्मे व्यंजन असं म्हणायचं आहे। नंतरचा प्रकार जो आहे तो महाप्राण व्यंजने। महाप्राण व्यंजने, महाप्राण व्यंजनेची व्याख्या लिहून घ्या। ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते, म्हणून त्यांना महाप्राण
महाप्राण व्यंजने असे म्हणतात. तक्त्यातील दुसरे व चौथे व्यंजन आणि उष्मे. उदाहरणादाखल काही लिहून घेऊ आपण. उदाहरणामध्ये खो, घो, छो, झो, ठो, ढो, थो, धो. बघा इकडे लक्ष द्या. महाप्राण व्यंजने कशाला म्हणलेलं आहे? महाप्राण व्यंजने म्हणजेच आपल्या फुफ्फुसातील जी काही हवा आहे ते जोरात बाहेर फेकली जाते. म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जाते आणि हे वर्ण उच्चारले जातात. असं ज्या ठिकाणी असेल किंवा असे वर्ण जे असतील त्यांना महाप्राण वर्ण किंवा महाप्राण व्यंजन असं म्हणलं जातं. आता या ठिकाणी उदाहरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे महाप्राण व्यंजनाविषयी. तक्त्यातील दुसरे व चौथे व्यंजन आणि उष्मे असणारे. आता बघा तक्त्यामधील दुसरे आणि चौथे व्यंजन कोणते आहेत? या ठिकाणी खो, घो, छो, झो, ठो, ढो, थो, धो, फो, भो हे सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5